मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने नागपुर में एक सार्वजनिक समारोह में महाराष्ट्र भूषण और पद्मश्री से सम्मानित अनुभवी अभिनेता अशोक सराफ को सम्मानित किया। ये समारोह उनके 80वें वर्ष के प्रवेश करने के उपलक्ष्य में आयोजित किया गया। इस मौके पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि अशोक सराफ ने अपनी एक्टिंग से दर्शकों के मन में मराठी सिनेमा के लिए प्यार जगाया और उसे नई ऊंचाइयों तक पहुंचाया। साथ ही इसे सचमुच लोगों से जोड़ने वाला माध्यम बताया। फडणवीस ने कहा कि सराफ की एक्टिंग बहुत स्वाभाविक और बनावट से दूर रहती है और उन्होंने हर किरदार को बहुत आसानी से निभाया है। आजच्या या अतिशय सुंदर अशा अशोक मामांच्या नागरी सत्कार समारोहामध्ये हा सत्कार स्वीकारण्याकरता उपस्थित झालेले खऱ्या अर्थानं मराठी चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार अशोक मामा, हा कार्यक्रम ज्यांनी नियोजित केला, संकल्पित केला ते संदीपजी जोशी, आपल्या महापौर नीताताई ठाकरे, उपमहापौर लीलाताई हातीबेड, स्थायी समितीच्या अध्यक्षा शिवानी दाणे वखरे, आयुक्त श्री विपिनजी टनकर, सन्माननीय बाल्याभाऊ बोरकर, विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय गिरीश भाऊ गांधी, ज्यांनी अतिशय सुंदर या ठिकाणी मामांची मुलाखत घेतली, ते पुष्कर श्रोत्री, या ठिकाणी उपस्थित चरणसिंग ठाकूरजी, विलास डांगरेजी, डॉक्टर चंद्रशेखर मेश्रामजी, दयाशंकर तिवारीजी, डॉक्टर शीतल महाजन, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर भगिनी आणि बंधूंनो, आपल्या सर्वांकरता हा भाग्याचा दिवस आहे की महाराष्ट्र भूषण, पद्मश्री आणि कित्येक विविध पुरस्कारांनी ज्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे असे अशोक मामा यांचा नागरी सत्कार करण्याची संधी आपल्याला मिळाली आणि आज त्यानिमित्ताने त्यांचा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा देखील ॲडव्हान्स मध्ये या ठिकाणी आपण पार पाडला। त्याबद्दल मी संदीपजींचे, गिरीश भाऊंचे आणि अर्थातच नागपूर महानगरपालिकेचे मनापासून आभार मानतो। आपल्या सर्वांना ज्यांनी मराठी सिनेमाची गोडी लावली असे अशोक मामा, मला आठवतं की 9व्या वर्गामध्ये परीक्षा झाल्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पुण्याला गेलो आणि त्यावेळी धूमधडाका रिलीज झाला होता आणि मामा तो पाहण्याकरता जी गर्दी होती ती आज देखील मला आठवते आणि तो पाहून जो आनंद मिळाला होता तो आजही अवर्णनीय आहे। मी तर असं म्हणेन की आजचा सत्कार हा केवळ मामांचा व्यक्ती म्हणून सत्कार नाहीये, ज्या कोट्यावधी लोकांच्या जीवनात मामांनी आनंद तयार केला त्या आनंदाचा आज आपण सत्कार केला। खऱ्या अर्थानं मराठी सिनेमाला एक वेगळं वळण, एक वेगळी उंची, एक वेगळी लोकाभिमुखता ही मामांनी दिली आणि सलग अनेक सिनेमे सिल्वर जुबली होतात, गोल्डन जुबली होतात, आला की तो थिएटरमधून निघतच नाही असा अनुभव मराठी सिनेमाच्या आयुष्यात जर कोणी आणला असेल तो अशोक मामांनी आणला। मग अशोक मामा असतील, लक्ष्मीकांत बेर्डे असतील, सचिनजी असतील, या सगळ्यांनी आणि अर्थातच निवेदिता त्यांचे नाव घ्यावंच लागेल, या सगळ्यांनी जे निखळ मनोरंजन आपलं केलंय, कधी कधी मामांकडे पाहून असं वाटतं की ईश्वराने ज्यावेळेस मनुष्याचं प्रारब्ध लिहिलं आणि लिहिल्यानंतर जरा त्यांनी त्याचं अवलोकन केलं असेल आणि अवलोकन केल्यावर त्यांच्या लक्षात आलं असेल की अरे मनुष्याला तर फारच दुःख दिलं आपण जीवनामध्ये,
खूप संघर्ष दिला आपण जीवनामध्ये, आणि मग त्या मनुष्याच्या जीवनात काहीतरी आनंद तयार झाला पाहिजे म्हणून अशोक मामांसारख्या व्यक्तींना जन्म देण्याचं काम हे ईश्वराने केलं. आणि आपण सगळे पाहू शकतो की मामांच्या यशाचं रहस्य काय, तर हा एक असा नायक आहे की जो सहज आहे, त्याच्यामध्ये कुठली कृत्रिमता वाटत नाही, सहजतेनं कुठलीही भूमिका करणारे मामा. आणि आपला जो मराठी माणूस आहे हा वास्तविकतेत जगणारा आहे, तो स्वप्नातही वास्तविकतेत असतो. आणि त्यामुळे त्या मराठी माणसाला मामांनी साकारलेल्या नायकामध्ये स्वतःचं अस्तित्व दिसलं, ते संघर्ष दिसले, ती वास्तविकता दिसली, त्या मर्यादा दिसल्या, त्या क्षमता दिसल्या, ते दुःख दिसलं, त्या सगळ्या गोष्टी, तो आनंद दिसला की जे एखाद्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये जे काही असतं ती प्रत्येक गोष्ट सहजतेने आपल्या नायकात देखील आपल्याला पाहायला मिळावी आणि असं वाटावं की आपल्यासारखाच आपला नायक आहे. हे जे काही मामांनी साकारलं ते मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं मराठी माणसाला भावलं. आणि त्यातून मामा हे खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये सुपरस्टार झाले. आणि मग जे त्यांनी धडाका लावला वेगवेगळ्या सिनेमांच्या माध्यमातून, त्या ठिकाणी त्यांनी जो काही आनंद आपल्याला दिला तो खरोखर मला असं वाटतं की अवर्णनीय अशा प्रकारचा आनंद आहे. अशी ही बनवाबनवी असेल किंवा पांडू हवालदार तर होताच, पण त्याच्यासोबत सखाराम हवालदार देखील आला. आणि दोन्ही पिक्चरची किंवा सिनेमांची पात्र आणि त्याच्यातली अभिव्यक्ती, म्हणजे मगाशी तुम्ही खूप चांगला प्रश्न एक आपल्याला विचारला की दादा कोंडकेंमध्ये आणि नंतरच्या या सिनेमामध्ये, मला असं वाटतं की खूप सुंदर प्रश्न होता की कशा पद्धतीनं हास्यरस हा बदलत गेला, त्याची पद्धती बदलत गेली, हे आपण खऱ्या अर्थानं बघितलं. आणि एक वेगळं वळण या सगळ्या गोष्टींना देण्याचं काम हे मामांनी त्या ठिकाणी केलं. आणि अगदी एक डाव भूताचा मधला कनवाळू भूत जो मास्तुरेला किती सुंदर पद्धतीनं प्रेमानं त्या ठिकाणी आवाज देतो, अशा प्रकारचा तो जो भूत, तोही जो काही मामांनी ते सगळी जी पात्र साकारली. आणि एवढंच नाही तर ज्यावेळी आपण टीव्हीवरचे सिरियल्स बघायचो आणि सिरियल्स पाहण्यामध्ये म्हणजे अगदी वाट पाहायचो की कधी हे सिरियल येणार, त्यावेळी मामांचं हम पाच, ती फोटोमधली आई, मामांच्या 5 अर्काट मुली, हे जे हास्य निर्माण करायचं, मला असं वाटतं की हे तशी सिरियल्स किंवा तशा प्रकारच्या मालिका या आज कदाचित आपल्याला पाहायला मिळत नाही. इतकं सहजतेनं जीवनातल्या गोष्टींनी आनंद निर्माण होणं, त्यातनं हास्यरस निर्माण होणं, हे आपल्याला त्याच्यातनं पाहायला मिळायचं. आणि म्हणून वेगवेगळ्या मामांनी मराठीसोबत हिंदी सिनेमांमध्ये देखील भरपूर काम केलं. अगदी वेगवेगळे जे सिनेमे आहेत त्या सिनेमांमध्ये काम करत असताना भले त्या सिनेमाचे हिरो कोणी वेगवेगळे असतील, पण मामांची जी भूमिका होती त्यात मामांनी आपलं वेगळेपण येत्या हिंदी सिनेमामध्ये देखील प्रत्यक्ष आपल्या समोर हे निश्चितपणे दाखवून दिलं. आणि अर्थातच नाटकं ही तर मामांनी सांगितलं की पहिलं प्रेम हे त्यांचं नाटक. आणि त्यामुळे मगाशी सांगितलं की 12